आगमन सोहळा बघितला, सगळे गणपती बघितले मानाचे. आता डेकोरेशन पण बघायचं का, देखावे केलेले पुण्यामध्ये. आजच रात्री निघावं लागेल कारण उद्या परत वीकेंड आहे, गर्दी असणार. हो चालेल, पहाटे जाऊ आपण. चालेल मग 3 वाजता उठणार का? उठूया की. आणि पाऊस पडायला त्याचं काय? जाऊया, आता बघायचंय तर जाऊया. बरं ठीक आहे, पाऊस उठून बघू, पाऊस कमी असेल तर जाऊ, नाही तर मग पोस्टपोन करू. ठीक आहे चालेल. चला. सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आपण सुरू करत आहोत मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीपासून. चला तर मग. अंधार बघून वाटत असेल रात्रीची वेळ आहे, पण नाही. आम्ही सकाळी 4:30 वाजता पुण्यामध्ये पोहोचलो आणि गणपती पाहायला सुरुवात केली. त्यामुळे गर्दी देखील फारशी नव्हती आणि वार फ्रायडे होता. सॅटर्डे संडे तर इथे खूप गर्दी पाहायला मिळेल. आमचे दर्शन कसबा गणपतीचे मस्त झाले. तिथून पुढे आम्ही दुसरे गणपती पाहायला निघालो. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे फक्त गणपती बाप्पाची पूजा नाही, तर त्याच्यासोबत विविध देखावे उभारले जातात. हे अद्भुत देखावे भक्तांना सामाजिक संदेश देतात आणि डोळ्यांनाही नेत्रसुख देतात. तर असेच मस्त मस्त देखावे आपण आज पाहणार आहोत. आता आम्ही येऊन पोचलेलो आहे मानाच्या गणपती तांबडी जोगेश्वरी इथे. मानाच्या सर्व गणपतीचे दर्शन तर आगमन सोहळ्याच्या वेळी झालेच होते. आज आतुरता होती ते वेगवेगळे देखावे पाहण्याची. आणि जास्त मला तुळशीबाग महागणपतीच्या इथे जणू काही वृंदावनच अवतरले आहे. वृंदावनाचा देखावा पाहून आम्ही पुढे आलो. पाहतो तर काय, चक्क म्हैसूर पॅलेसच होता इथे.
त्वं साक्षादात्मासि नित्यम् इदं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मां वक्तारम् अवश्रोता त्वयि सर्वं जगतं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नमः इथून पुढे आम्ही जाणार आहे साक्षात 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणून घेण्यासाठी। Just a second. सर्वच देखावे अतिशय उत्कृष्ट असे होते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।